आकाशवाणी मुंबई केंद्र. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करत आहोत. ऐकूया तर, मन की बात. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बात मध्ये पुन्हा एकदा चर्चा होईल ती देशाला मिळालेल्या यशाची, देशवासियांनी केलेल्या कामगिरीची. गेल्या काही आठवड्यांमध्ये क्रीडा क्षेत्र असो, विज्ञान असो अथवा संस्कृतीचं क्षेत्र असो, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कामगिरी अनेकांनी केली आहे. अलीकडेच शुभांशु शुक्ला हे अवकाशातून परतले, याविषयी संपूर्ण देशामध्ये खूप चर्चा झाली. शुभांशु सुरक्षित भूमीवर परतताच लोकांच्या हृदयामध्ये जणू एक आनंदाची लाट उसळली. संपूर्ण देशाला शुभांशु यांच्या कामगिरीविषयी अभिमान वाटला. अशा वेळी मला एका घटनेचं स्मरण होत आहे. ज्यावेळी ऑगस्ट 2023 मध्ये चंद्रयान-3 यशस्वीपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं, त्यावेळीही देशामध्ये अशाच प्रकारचं अनोखं वातावरण तयार झालं होतं. विज्ञानापासून ते अंतराळापर्यंतच्या विषयांमध्ये अगदी लहान लहान मुलांमध्येही एक नवीन जिज्ञासा, उत्सुकता निर्माण झाली होती. आता लहान लहान मुलंही म्हणतायत की आम्हीही अंतराळामध्ये जाणार, आम्हीही चंद्रावर जाणार, अंतराळ संशोधक बनणार. मित्रांनो, तुम्ही इन्स्पायर मानक उपक्रमाचं नाव नक्कीच ऐकलं असेल. लहान मुलांमध्ये असलेल्या नवोन्मेषी संकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आहे. यामध्ये प्रत्येक शाळेमधून 5 मुलांची निवड केली जाते. प्रत्येक मूल एक नवीन कल्पना घेऊन येतं. या उपक्रमामध्ये आतापर्यंत लाखो मुलं सहभागी झाली आहेत. चंद्रयान-3 नंतर तर या मुलांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. देशामध्ये अंतराळ विषयक स्टार्टअप्समध्ये वेगानं वाढ होत आहे. 5 वर्षांपूर्वी 50 पेक्षाही कमी स्टार्टअप देशात होते. आज त्यांचा आकडा 200 पेक्षा जास्त झाला आहे. ही गोष्ट फक्त अंतराळ क्षेत्राची आहे. मित्रांनो, आगामी महिन्यात 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. हा दिवस तुम्ही कसा साजरा करणार, यासाठी तुमच्या मनात कोणती नवी कल्पना आहे, याविषयी नमो ॲपला तुम्ही जरूर संदेश पाठवावा. मित्रांनो, 21व्या शतकातल्या भारतामध्ये आज विज्ञान, शास्त्र या विषयामध्ये एक नवीन चैतन्य निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी आपल्याकडच्या विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये पदकांची कमाई केली आहे. देवेश पंकज, संदीप कुची, देवदत्त प्रियदर्शी आणि उज्ज्वल केसरी या 4 विद्यार्थ्यांनी भारताचं नाव परदेशामध्ये गाजवलं. गणित विश्वामध्येही भारतानं आपली वेगळी ओळख आणखी मजबूत केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाडमध्ये आपल्या विद्यार्थ्यांनी 3 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदक मिळवलं. मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये मुंबईमध्ये ॲस्ट्रॉनॉमी आणि ॲस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाडचं आयोजन केलं जात आहे. यामध्ये 60 पेक्षा जास्त देशातील विद्यार्थी सहभागी होतील. शास्त्रज्ञही यावेळी उपस्थित राहतील. आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पियाडमध्ये हे सर्वात मोठं भव्य ऑलिम्पियाड होईल. एका अर्थी पाहिलं तर भारत आता ऑलिम्पिक आणि ऑलिम्पियाड या दोन्ही क्षेत्रात वेगानं पुढे जात आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या सर्वांना खूप अभिमान वाटावा अशी एक चांगली बातमी युनेस्कोकडून आली आहे. युनेस्कोनं मराठा साम्राज्याच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. यापैकी 11 किल्ले महाराष्ट्रामध्ये आणि 1 किल्ला तमिळनाडूमध्ये आहे. प्रत्येक किल्ल्याच्या इतिहासाचं एक एक पान जोडलं आहे. किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलेला प्रत्येक दगड, प्रत्येक चिरा हा एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार आहे. साल्हेरच्या किल्ल्यामध्ये मुघलांचा पराभव झाला होता. शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. काही किल्ले असे आहेत की त्यांना भेदणं शत्रूलाही शक्य झालं नाही. खांदेरीचा किल्ला तर सागरामध्ये बनवण्यात आलेला अद्भुत किल्ला आहे. हा किल्ला बांधला जाऊ नये यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना शत्रुपक्ष रोखू इच्छित होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य ते शक्य करून दाखवलं. प्रतापगड किल्ल्यामध्ये अफजल खानाला पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्या पराक्रमांच्या गाथांचा जय जयकार या किल्ल्यांच्या भिंती आणि बुरुजांमध्ये
आजही सामावलेला आहे. विजयदुर्ग या किल्ल्यामध्ये गुप्त बोगदे होते. हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज किती दूरदृष्टीचे राज्यकर्ते होते याचं प्रमाण या किल्ल्यामध्ये सापडतं. काही वर्षांपूर्वी मी रायगडचा दौरा केला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील पुतळ्यासमोर मी नतमस्तक होऊन वंदन केलं होतं. त्यावेळी आलेल्या अनुभूतीचा क्षण अगदी आयुष्यभरासाठी माझ्या मनामध्ये कोरला गेला आहे. मित्रांनो, देशाच्या इतर भागांमध्येही असेच अद्भुत म्हणावेत असे अनेक किल्ले आहेत. या किल्ल्यांनी कधी काळी आक्रमणं झेलली, वाईट हवामानाचे फटके सोसले, परंतु आपला आत्मसन्मान कायम ठेवला. ते कधीच झुकले नाहीत. राजस्थानातील चित्तौडगडचा किल्ला, कुंभलगडचा किल्ला, रणथंबोरचा किल्ला, आमेर किल्ला, जैसलमेरचा किल्ला तर अवघ्या विश्वामध्ये प्रसिद्ध आहेत. कर्नाटकातील गुलबर्गा इथं असलेला किल्लाही खूप मोठा आहे. चित्रदुर्गच्या किल्ल्याची भव्यता, विशालता आपल्याला अचंबित करणारी आहे. हे भव्य किल्ले पाहिले की मनात येतं, पूर्वीच्या काळी हे किल्ले कसे काय बांधले असतील. मित्रांनो, उत्तर प्रदेशातील बांदामध्ये कालिंजर किल्ला आहे. महमूद गझनवी यानं अनेक वेळा या किल्ल्यावर हल्ला केला आणि प्रत्येक वेळी गझनवीला अपयश पत्करावं लागलं. बुंदेलखंडामध्ये असेच अनेक किल्ले आहेत. ग्वाल्हेर, झाशी, दतिया, अजयगड, गडकुंडार, चंदेरी अशी त्यांची नावं आहेत. हे किल्ले म्हणजे काही केवळ विटा, दगड किंवा चिरे नाहीत. हे किल्ले आपल्या संस्कृतीचं प्रतीक आहेत. संस्कार आणि स्वाभिमान या किल्ल्यांच्या उंच उंच भिंतींवरून जणू आजही वाकून पाहत आहे. माझं सर्व देशवासियांना सांगणं आहे की तुम्ही सर्वांनी या किल्ल्यांना भेटी द्याव्यात, आपला इतिहास जाणून घ्यावा आणि गौरवाचे क्षण अनुभवावेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, थोडी कल्पना करा. अगदी पहाटेची वेळ आहे. बिहार राज्यातलं मुजफ्फरपूर शहर. तारीख 11 ऑगस्ट 1908. प्रत्येक गल्लीबोळ, प्रत्येक चौक, तिथं होणारी प्रत्येक हालचाल त्या क्षणी एकदम थांबली. जणू सगळं स्तब्ध झालं. लोकांच्या डोळ्यात अश्रू होते, पण मनात आगीची मशाल पेटली होती. लोकांनी कारागृहाला वेढा घातला होता. याचं कारण होतं, तिथं 18 वर्षांचा एक युवक इंग्रजांविरुद्ध आपले देशप्रेम व्यक्त केल्याचं मूल्य चुकतं करत होता. कारागृहाच्या आतमध्ये इंग्रज अधिकारी एका युवकाला फाशी देण्याची तयारी करत होते. त्या युवकाच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारच्या भयभीतीचा लवलेश नव्हता. उलट त्याला अभिमान वाटत होता. तो मोठ्या अभिमानानं देशासाठी आपल्या प्राणाचं बलिदान देण्यास सिद्ध होता. तो वीर, तो साहसी युवक होता खुदिराम बोस. वय वर्ष होतं फक्त 18. या तरुण वयामध्ये त्यानं असं इतकं प्रचंड साहस दाखवलं, ते पाहून संपूर्ण देशवासियांचं मन व्याकुळ झालं. त्यावेळी वर्तमानपत्रांनीही आपले मथळे शीर्षकं केली होती. खुदिराम बोस ज्यावेळी फाशीवर जाण्यासाठी पुढे आले, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसत होतं. अशाच अगणित लोकांनी दिलेल्या बलिदानानंतर, अनेक वर्षांच्या तपस्येनंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. देशासाठी आपलं रक्त सांडून त्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनाचं यज्ञकुंड धगधगतं ठेवलं होतं. मित्रांनो, ऑगस्टचा महिना म्हणूनच क्रांतीचा महिना आहे. 1 ऑगस्टला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी असते. याच महिन्यात 8 ऑगस्टला गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारत छोडो आंदोलनाचा प्रारंभ झाला होता. त्यानंतर 15 ऑगस्ट म्हणजे आपला स्वातंत्र्य दिन. त्यावेळी आपण आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पणाचं स्मरण करतो, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेतो. परंतु मित्रांनो, आपल्या स्वातंत्र्याबरोबरच देशाचं विभाजनही झालं आणि त्याचा सल मनात कायम आहे. म्हणूनच आपण 14 ऑगस्ट रोजी विभाजन विभीषिका स्मृती दिवस या स्वरूपामध्ये पाळतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, 7 ऑगस्ट 1905 रोजी आणखी एका क्रांतीचा प्रारंभ झाला होता. स्वदेशी आंदोलनानं स्थानिक उत्पादनं आणि विशेष करून हातमागाला एक नवीन चैतन्य दिलं होतं. त्याच्या स्मृतीनिमित्त देशात दरवर्षी 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जातो. 7 ऑगस्टला राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली, त्याला यावर्षी 10 वर्ष पूर्ण होत आहेत.
स्वातंत्र्याच्या संग्रामाच्या काळामध्ये आपल्या खादीनं या आंदोलनाला जणू नवीन बळ दिलं होतं. त्याच प्रकारे आज ज्यावेळी देश विकसित भारत बनण्यासाठी पुढे वाटचाल करत आहे, त्यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्र देशाची ताकद बनत आहे. या 10 वर्षांमध्ये देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये या क्षेत्राशी संबंधित लक्षावधी लोकांनी यशस्वीतेच्या अनेक गाथा लिहिल्या आहेत. महाराष्ट्रातल्या पैठण या गावातील कविता धवले प्रारंभी एका लहानशा खोलीमध्ये काम करत होत्या. त्यांच्याकडे जागा नव्हती की इतर काही सुविधा नव्हत्या. सरकारकडून मिळालेल्या मदतीमुळे त्यांच्यातील कलेला उंच उडण्याचं, भरारी घेण्याचं बळ मिळालं. आता त्या तिप्पट कमाई करतात. त्या आता स्वतः पैठणी विणतात आणि त्यांची विक्रीही करतात. ओडिशातील मयूरभंजमध्येही यशाची अशीच एक कहाणी घडली आहे. इथं 650हून अधिक जास्त आदिवासी महिलांनी संथाली साडी बनवण्याची कला पुनरुज्जीवित केली आहे. आता या महिला दर महिना हजारो रुपयांची कमाई करत आहेत. या महिला काही फक्त कापड विणत नाहीत, तर त्या आपली ओळख निर्माण करत आहेत. बिहारच्या नालंदा इथं वास्तव्य करणारे नवीन कुमार यांनी केलेली कामगिरीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या कुटुंबातील मंडळी अनेक पिढ्यांपासून हे काम करत आहेत. परंतु सर्वात चांगली गोष्ट अशी की त्यांच्या कुटुंबानं आता या क्षेत्रामध्ये आधुनिकतेचा समावेश केला आहे. आता त्यांची मुलं हातमाग तंत्रज्ञानाचा अभ्यास करत आहेत. मोठ्या ब्रँडसाठी काम करत आहेत. हे परिवर्तन काही फक्त एखाद्या परिवारामध्ये घडून आलंय असं अजिबात नाही, तर भोवतालच्या अनेक कुटुंबांना ते पुढे घेऊन जात आहे. मित्रांनो, वस्त्रोद्योग हे भारताचं फक्त एक क्षेत्र आहे असं नाही. हे आपल्या सांस्कृतिक वैविध्याचं उदाहरण आहे. आज वस्त्रोद्योग आणि तयार कपड्यांची बाजारपेठ खूप तेजीत आहे आणि ही बाजारपेठ सातत्यानं वाढत आहे. या विकास मार्गातील सर्वात उल्लेखनीय बाब अशी आहे की गावातील महिला, शहरातील डिझायनर, वयानं ज्येष्ठ असलेले विणकर आणि स्टार्टअप सुरू करणारे आमचे युवक असे सर्वजण मिळून या प्रवासात पुढची वाटचाल करत आहेत. आज भारतामध्ये 3000 पेक्षा जास्त वस्त्रोद्योग स्टार्टअप्स सक्रिय आहेत. अनेक स्टार्टअप्सनी भारताच्या हातमागाला नवी ओळख देऊन वैश्विक उंची प्राप्त करून दिली आहे. मित्रांनो, 2047च्या विकसित भारताचा मार्ग आत्मनिर्भरतेतून, स्वावलंबनातून निर्माण होणार आहे आणि आत्मनिर्भर भारताचा सर्वात मोठा आधार आहे व्होकल फॉर लोकल. ज्या गोष्टी भारतामध्ये बनल्या आहेत, ज्या वस्तू बनवण्यासाठी भारतीयांनी घाम गाळला आहे, त्याच वस्तू खरेदी कराव्यात आणि अशाच स्वदेशी वस्तूंची विक्री केली जावी, असा आपणही संकल्प केला पाहिजे. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताच्या विविधतेची सर्वाधिक सुंदर झलक आपल्या लोकगीतांमध्ये आणि परंपरांमध्ये दिसून येते आणि याचाच एक भाग म्हणजे आपल्याकडे केलं जाणारं भजन आणि कीर्तन. परंतु तुम्ही एक गोष्ट कधी ऐकली आहे का की वणवा म्हणजे जंगलामध्ये लागल्या जाणाऱ्या आगींविषयी लोकांना कीर्तनाच्या माध्यमातून जागरूक केलं जातं? कदाचित कोणाचाही यावर विश्वास बसणार नाही, परंतु ओडिशातील क्योंझर जिल्ह्यामध्ये एक अद्भुत अनोखं कार्य केलं जात आहे. इथं राधाकृष्ण संकीर्तन मंडळ नावाचा एक कीर्तन करणारा समूह आहे. भक्तीबरोबरच ही कीर्तनकार मंडळी आज पर्यावरण संरक्षणाचाही मंत्र जपत आहेत. या उपक्रमाचा प्रेरणास्रोत आहेत प्रमिला प्रधानजी. जंगल आणि पर्यावरण यांच्या रक्षणासाठी त्यांनी पारंपरिक गीतांची नव्यानं शब्दरचना केली. नवीन संदेश त्या गीतांमध्ये घातले. त्यांचं मंडळ गावागावांमध्ये गेलं. त्यांनी गीतांच्या माध्यमातून लोकांना समजावून सांगितलं की जंगलाला आग लागली तर किती प्रचंड नुकसान होतं ते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल की आपल्या लोकपरंपरा या काही संपलेल्या युगातील गोष्टी नाहीत, तर त्यांच्यामध्ये आजही समाजाला दिशा देण्याचं सामर्थ्य आहे. माझ्या प्रिय देशबांधवांनो, भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख आधार म्हणजे आपले सण आणि परंपरा. परंतु आपल्या संस्कृतीच्या चैतन्याचा आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे आपला वर्तमान आणि आपला इतिहास यांचं दस्तऐवजीकरण. आपली खरी ताकद म्हणजे हस्तलिखितांच्या स्वरूपात शतकानुशतकं जतन केलेलं ज्ञान,
या हस्तलिखितांमध्ये विज्ञान आहे, वैद्यकीय पद्धती आहेत, संगीत आहे, तत्वज्ञान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानवतेचं भवितव्य उज्ज्वल बनवू शकणारे विचार आहेत. मित्रांनो, हे असाधारण ज्ञान, हा वारसा जपण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. आपल्या देशात प्रत्येक कालखंडात अशा काही व्यक्ती होऊन गेल्या, ज्यांनी त्याला आपली साधना बनवलं. असंच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणजे मणिमारनजी, जे तामिळनाडूतल्या तंजावर इथले आहेत. त्यांना वाटलं की जर आजची पिढी तमिळ हस्तलिखितं वाचायला शिकली नाही, तर भविष्यात हा मौल्यवान वारसा नष्ट होईल. म्हणून त्यांनी सायंकाळचे वर्ग सुरू केले. इथं विद्यार्थी, काम करणारे तरुण, संशोधक असे सर्वजण येऊन शिकू लागले. मारंजींनी लोकांना तमिळ सुवादी म्हणजे ताडाच्या पानांवरची हस्तलिखितं वाचण्याची आणि समजून घेण्याची पद्धत शिकवली. आज बऱ्याच प्रयत्नांनंतर अनेक विद्यार्थी या क्षेत्रात पारंगत झाले आहेत. काही विद्यार्थ्यांनी तर या हस्तलिखितांच्या आधारे पारंपरिक औषध प्रणालीवर संशोधन सुरू केलं आहे. मित्रांनो, कल्पना करा की जर असे प्रयत्न देशभरात झाले, तर आपलं प्राचीन ज्ञान भिंतींमध्ये बंद राहणार नाही, तर ते नवीन पिढीच्या चेतनेचा भाग बनेल. आणि याच विचारानं प्रेरित होऊन भारत सरकारनं यंदाच्या अर्थसंकल्पात एक ऐतिहासिक उपक्रम जाहीर केला आहे, ज्ञान भारतम मिशन. या मोहिमेअंतर्गत प्राचीन हस्तलिखितांचं डिजिटायझेशन केलं जाणार आहे. त्यानंतर एक राष्ट्रीय डिजिटल भांडार तयार केलं जाईल, ज्यायोगे जगभरातील विद्यार्थी आणि संशोधक भारताच्या ज्ञान परंपरेशी जोडले जाऊ शकतील. मी तुम्हा सर्वांना असं आवाहन करतो की जर तुम्ही अशा कोणत्याही प्रयत्नांशी जोडलेले असाल किंवा जोडू इच्छित असाल, तर कृपया मायगव्ह किंवा संस्कृती मंत्रालयाशी संपर्क साधा. कारण ही केवळ हस्तलिखितं नाहीत, तर ते भारताच्या आत्म्याचे असे भाग आहेत, जे आपल्याला आगामी पिढ्यांना ज्ञानाच्या रूपात हस्तांतरित करायचे आहेत. माझ्या प्रिय देशबांधवांनो, जर तुम्हाला विचारलं गेलं की तुमच्या आजूबाजूला किती प्रकारचे पक्षी आहेत, चिमण्या आहेत, तर तुम्ही काय उत्तर द्याल? कदाचित एवढंच की मला दररोज 5-6 पक्षी दिसतात किंवा चिमण्या दिसतात. काही ओळखीचे असतात, तर काही अनोळखी. पण आपल्या आजूबाजूला कोणकोणत्या प्रजातीचे पक्षी राहतात, हे जाणून घेणं खूप मनोरंजक आहे. अलीकडेच असा एक अद्भुत प्रयत्न करण्यात आला. ठिकाण आहे आसाममधलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. जरी हा परिसर गेंड्यांसाठी प्रसिद्ध असला, तरी यावेळी चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे तिथली गवताळ मैदानं आणि त्यामध्ये राहणारे पक्षी. इथं प्रथमच गवताळ प्रदेशातल्या पक्ष्यांची गणना करण्यात आली. तुम्हाला हे जाणून आनंद होईल की या गणनेमुळे पक्ष्यांच्या 40हून अधिक प्रजाती ओळखल्या गेल्या आहेत. यामध्ये अनेक दुर्मिळ पक्ष्यांचा समावेश आहे. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की इतक्या चिमण्या, इतके पक्षी कसे ओळखले गेले? हा तंत्रज्ञानाचा चमत्कार आहे. जनगणना पथकानं आवाज रेकॉर्ड करणारी उपकरणं बसवली. मग त्या आवाजाचं विश्लेषण संगणकाद्वारे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून केलं गेलं. पक्ष्यांना फक्त त्यांच्या आवाजावरून ओळखलं गेलं, तेही त्यांना त्रास न देता. विचार करा, जेव्हा तंत्रज्ञान आणि संवेदनशीलता एकत्र येतात, तेव्हा निसर्ग समजून घेणं खूप सोपं आणि सखोल होऊन जातं. आपण अशा प्रयत्नांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून आपण आपली जैवविविधता ओळखू शकू आणि पुढच्या पिढीला तिच्याशी जोडू शकू. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कधीकधी सर्वात मोठा उजेड तिथूनच बाहेर पडतो, जिथं अंधारानं सर्वात जास्त मुक्काम केलेला असतो. असंच उदाहरण आहे झारखंडमधल्या गुमला जिल्ह्याचं. एक काळ असा होता जेव्हा हा परिसर माओवादी हिंसाचारासाठी ओळखला जात असे. बासिया गटामधली गावं ओसाड होत चालली होती. लोक भीतीच्या छायेत राहत होते. रोजगाराच्या संधी उपलब्ध नव्हत्या. जमिनी ओस पडत चालल्या होत्या आणि नावमेद झालेला तरुण वर्ग पलायन करत होता. पण त्यानंतर एक अतिशय शांत आणि संयमित बदल सुरू झाला. ओम प्रकाश साहू नावाच्या एका तरुणानं हिंसाचाराचा मार्ग सोडून दिला आणि त्यांनी मत्स्यपालन सुरू केलं. मग आपल्यासारख्या अनेक साथीदारांनाही हे करण्यासाठी उद्युक्त केलं.
त्यांच्या या प्रयत्नांचा परिणामही घडून आला. जे आधी बंदुका कवटाळून असत तेच आता मासेमारीचं जाळं धरत आहेत. मित्रांनो, ओमप्रकाश साहू यांची सुरुवात सोपी नव्हती. विरोध झाला, धमक्या मिळाल्या, पण त्यांनी हिंमत हरली नाही. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आल्यावर तर त्यांना नवं बळ मिळालं. सरकारकडून प्रशिक्षण मिळालं, तलाव बांधण्यासाठी मदत मिळाली आणि बघता बघता गुमलामध्ये नीलक्रांतीचे वारे वाहू लागले. आज बासिया गटामधली 150हून अधिक कुटुंब मत्स्यपालनात सामील झाली आहेत. असे अनेक लोक आहेत जे एकेकाळी नक्षलवादी संघटनेत होते, आता ते गावात सन्मानानं जगत आहेत आणि इतरांनाही उदरनिर्वाहाचं साधन देत आहेत. गुमलाचा हा प्रवास आपल्याला हेच शिकवतो की जर मार्ग योग्य असेल आणि मनात विश्वास असेल तर अत्यंत कठीण परिस्थितीतही विकासाचा दीप प्रज्वलित करता येतो. माझ्या प्रिय देशबांधवांनो, ऑलिम्पिक नंतरची सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा कोणती हे माहिती आहे का तुम्हाला? याचं उत्तर आहे जागतिक पोलीस आणि अग्निशमन स्पर्धा. जगभरातले पोलीस, अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी होणारी क्रीडा स्पर्धा. यावेळी ही स्पर्धा अमेरिकेत झाली आणि भारतानं त्यात इतिहास रचला. भारतानं सुमारे 600 पदकं जिंकली. आपण 71 देशांच्या यादीत अव्वल 3 मध्ये पोहोचलो. देशासाठी दिवसरात्र उभ्या राहणाऱ्या या गणवेशधारी जवानांना कष्टाचं फळ मिळालं. आमचे हे मित्र आता क्रीडा क्षेत्रातही आपला झेंडा फडकवत आहेत. मी सर्व खेळाडूंचं आणि प्रशिक्षकांचं अभिनंदन करतो. तसं तर तुम्हाला हेही जाणून घ्यायला आवडेल की सन 2029 मध्ये या स्पर्धा भारतात होणार आहेत. जगभरातले खेळाडू आपल्या देशात येतील. आपण त्यांना भारतीय आदरातिथ्याचा अनुभव देऊ आणि त्यांना आपल्या क्रीडा संस्कृतीची ओळख करून देऊ. मित्रांनो, गेल्या काही दिवसात मला अनेक तरुण खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे संदेश मिळाले आहेत. यात खेलो भारत नीती 2025चं खूप कौतुक झालं आहे. या धोरणाचं उद्दिष्ट स्पष्ट आहे: भारताला क्रीडा महासत्ता बनवणं. गावं, गरीब आणि मुली ही या धोरणाची प्राथमिकता आहे. शाळा आणि महाविद्यालये आता खेळांना दैनंदिन जीवनाचा एक भाग बनवतील. खेळांशी निगडीत स्टार्टअप्स, मग ते क्रीडा व्यवस्थापनाशी निगडीत असोत किंवा उत्पादनांशी, त्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. जेव्हा देशातले तरुण स्वतः बनवलेल्या रॅकेट, बॅट आणि बॉलनं खेळतील तेव्हा आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला किती बळ मिळेल याची कल्पना करा. मित्रांनो, खेळ सांघिक भावना निर्माण करतात. हा तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि एक मजबूत भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे. म्हणूनच भरपूर खेळा आणि भरपूर फुलून उमलून या. माझ्या प्रिय देशबांधवांनो, कधीकधी काही लोकांना काही काम अशक्य वाटतं हेही होऊ शकेल का? परंतु जेव्हा देश एका विचारानं एकत्र येतो तेव्हा अशक्यही शक्य होतं. स्वच्छ भारत मिशन हे याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. लवकरच या मोहिमेला 11 वर्ष पूर्ण होतील. मात्र त्याची ताकद आणि गरज आजही तशीच आहे. या 11 वर्षात स्वच्छ भारत मिशन एक लोकचळवळ बनली आहे. लोक याला आपलं कर्तव्य मानतात आणि यालाच तर खराखुरा लोकसहभाग म्हणतात. मित्रांनो, दरवर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणामुळे या भावनेला आणखी पाठिंबा मिळाला आहे. यावर्षी देशातली 4,500हून अधिक शहरं आणि गावं यात सामील झाली. 15 कोटीहून अधिक लोकांनी यात भाग घेतला. ही काही सामान्य संख्या नाही. हा स्वच्छ भारताचा आवाज आहे. मित्रांनो, स्वच्छतेच्या बाबतीत आपली शहरं आणि वस्त्या त्यांच्या गरजा आणि वातावरणानुसार वेगवेगळ्या प्रकारे काम करत आहेत आणि त्याचा परिणाम फक्त या शहरांपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण देश या पद्धतींचा अवलंब करत आहे. उत्तराखंडच्या कीर्तीनगरचे लोक डोंगरांमधील कचरा व्यवस्थापनाचं एक नवीन उदाहरण घालून देत आहेत. त्याचप्रमाणे मंगळुरूमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून सेंद्रिय कचरा व्यवस्थापनाचं काम केलं जात आहे. अरुणाचलमध्ये रोईंग हे एक लहानसं शहर आहे. एक काळ असा होता जेव्हा इथल्या लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं कचरा व्यवस्थापन हे एक मोठं आव्हान होतं. इथल्या लोकांनी त्याची जबाबदारी घेतली.
ग्रीन रोईंग इनिशिएटिव्ह सुरू झालं आणि मग पुनर्वापर केलेल्या कचऱ्यापासून एक संपूर्ण उद्यान बनवण्यात आलं. तशाच पद्धतीनं कराड आणि विजयवाडा इथंही जलव्यवस्थापनाची अनेक नवीन उदाहरणं निर्माण झाली आहेत. अहमदाबादमधल्या रिव्हरफ्रंटवरच्या साफसफाईनंही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मित्रांनो, भोपाळच्या एका संघाचं नाव आहे सकारात्मक सोच. यात 200 महिला आहेत. त्या केवळ स्वच्छता करत नाहीत, तर विचारही बदलतात. सर्वांनी एकत्र येऊन शहरातल्या 17 उद्यानांची सफाई करणं, कापडी पिशव्या वाटणं, असं त्यांचं प्रत्येक पाऊल म्हणजे एक संदेश आहे. अशा प्रयत्नांमुळेच भोपाळ देखील आता स्वच्छ सर्वेक्षणात खूप पुढे आलं आहे. लखनौच्या गोमती नदी संघाचा उल्लेखही महत्त्वाचा आहे. गेल्या 10 वर्षांपासून दर रविवारी न थकता न थांबता या संघाचे लोक स्वच्छतेच्या कामात गुंतले आहेत. छत्तीसगडमधल्या बिल्हाचं उदाहरणही कौतुकास्पद आहे. इथं महिलांना कचरा व्यवस्थापनाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यांनी एकत्र येऊन शहराचा चेहरामोहराच बदलून टाकला. गोव्यातल्या पणजी शहराचं उदाहरण देखील प्रेरणादायी आहे. तिथं कचरा 16 श्रेणींमध्ये विभागला जातो आणि याचं नेतृत्व देखील महिलाच करत आहेत. पणजीला राष्ट्रपती पुरस्कारही मिळाला आहे. मित्रांनो, स्वच्छता हे फक्त एका दिवसाचं काम नाही. जेव्हा आपण वर्षातल्या प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी स्वच्छतेला प्राधान्य देऊ, तेव्हाच देश स्वच्छ राहू शकेल. मित्रांनो, श्रावण सरी बरसत असतानाच देश पुन्हा एकदा सणांच्या उत्साहानं गजबजून जाणार आहे. आज हरियाली तीज, मग नागपंचमी आणि रक्षाबंधन, मग जन्माष्टमीला आपल्या खोडकर बालकृष्णाचा जन्माचा उत्सव. हे सर्व सण आपल्या भावनांशी जोडले गेले आहेत. आपल्याला ते निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि संतुलनाचा देखील संदेश देतात. तुम्हा सर्वांना या पवित्र सणांच्या खूप खूप शुभेच्छा. प्रिय मित्रांनो, तुमचे विचार आणि अनुभव सामायिक करत रहा. पुढच्या महिन्यात आपण पुन्हा भेटूया आपल्या देशबांधवांकडून मिळालेल्या काही नवीन यशोगाथा आणि प्रेरणांसह. स्वतःची काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद. श्रोतेहो, आत्ताच आपण माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात या देशवासियांशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद ऐकलात. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.